कारण न देत ही कंडिशन किंजलने तिच्या बाबतीत काढून टाकली होती. कारण क्रूर ती महाक्रूर ती प्रिन्सेस. त्याचवेळी एका ठिकाणी फोन वाजला. फोनवरील व्यक्ती, हॅलो सर. पलीकडची व्यक्ती, हा बोल. फोनवरील व्यक्ती घाबरत घशातला आवंडा गिळत, सर खेळ सुरू झालाय. तशी आराम खुर्चीत बसलेली ती व्यक्ती ताडकन उठते आणि जोरात ओरडते, काय? अजून तर नीट 7ही वाजले नाहीत. त्या व्यक्तीने आपलं घड्याळ चेक केलं आणि देवाय व त्या किंजलला 4-5 शिव्या घातल्या. बेसाटले का हे दोघे भाऊ बहीण? दुसऱ्याचा सत्यानाश करायला हे साले कुठल्याही क्षणी तयार असतात. पण हे सगळं तर रात्री 12-1 वाजता होणार होतं. मग आता ह्या वेळेला कसं? फोनवरील व्यक्ती घाबरतच, सर ते बिडिंग फॉरेन कंट्रीज मध्ये होत आहे. तशी ती पलीकडची व्यक्ती अजूनच थरारून जाते. ठाकूर किती क्रूर होऊ शकतात याची त्याला परत जाणीव झाली. ती व्यक्ती मनात, दोघे भाऊ बहीण शेवटी एकच रक्ताचे ना, रक्तापासून वेगळं कसं असणार? पण त्या क्षणी त्याच्या मनात एक अजूनही भीती चमकून गेली. हे जर अजूनच हाताबाहेर गेलं आणि प्रत्यक्ष तोच मैदानात उतरला तर? तो कुरकर्मा देवाय कार्तिक ठाकूर. नाही, तो उतरता कामा नये, कदापि उतरता कामा नये. देवाय कार्तिक ठाकूरच्या नुसत्या नावाच्या आठवणीने त्या व्यक्तीचे हातपाय थंड पडले. देवायचा नुसता चेहरा डोळ्यासमोर येताच सगळी गात्र शिथिल झाली. अंगाला दरदरून घाम फुटू लागला आणि तो गपकन खालीच बसला. ती व्यक्ती स्वतःच्या मनात विचारांचं एक मोठं युद्ध खेळत होती आणि कुठल्याच निर्णयाला पोहोचत नव्हती. देवाय ठाकूरला बर्बाद करण्याची एकमेव संधी मिळाली आहे आणि आता ती पण सोडून द्यायची? परत अशी संधी नाही मिळणार, कधी नाही मिळणार. तो महेश रामचंद्र देशमुख, मुख्यमंत्री साहेबांचा सक्का साला उर्फ त्यांच्या नावडत्या बायकोचा अजूनच नावडता भाऊ, आज देवाय कार्तिक ठाकूरला बर्बाद करून खुद स्वतः मुख्यमंत्री साहेबांचं संस्थान खालसा करण्याची दिवसाढवळ्या स्वप्न बघत होता. त्याचा प्लॅन सेट होता, त्याची माणसं सेट होती, पण एक गोष्ट सेट नव्हती, ती म्हणजे किंजल ठाकूरचं, त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं दुष्ट डोकं. किंजलने आपला प्लॅन बदलला आणि महेशने सेट केलेला गेम हा असा क्षणात मातीत उतरला गेला. किंजलच्या घाईमुळे त्यांचा आधीचा सेट प्लॅन सगळा बारगळला होता. आता काही नवीन विचार करावा लागणार होता. पण काय? त्यांच्यापुढे आता योग्य संधीची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. फोनवरील व्यक्ती, सर काय करणार आहात तुम्ही? महेश, माहीत नाही, पण असं काहीतरी करायचंय की ज्याने करून त्या देवाय ठाकूरवर सूड उगवता येईल. महेशला आता कळत नव्हतं की काय करावं. आता पुढे जावं की पुढे घेतलेलं पाऊल मागे घ्यावं. या अचानक झालेल्या बदलाने तो स्वतःबद्दल साशंक झाला होता. त्याचा आधीच आत्मविश्वास कुठे गळून पडला होता. मनात वेगवेगळ्या विचारांचं परस्परविरोधी युद्ध चालू होतं. टू बी ऑर नॉट टू बी. हैराण झाला होता तो स्वतःच. महेश, नाही देवाय ठाकूर मैदानात उतरता कामा नये. त्याला मात तर द्यावीची आहे, तर त्याच्या समोर नाही. त्याला काही कळायच्या आधीच पाठीमागून वार केला पाहिजे. त्या हैवानासमोर 1 मिनिटही आपण टिकू शकणार नाही याची महेशला पूर्ण जाणीव होती. महेश आपलं डोकं गच्च पकडून खालीच जमिनीवर बसला होता आणि घाबरून परत विचार करत होता. महेश मनात, खरंच आपण यात उतरायचं का? एक डाव चुकला, एक फासा उलटा पडला तर मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा देईल तो ठाकूर आपल्याला. पण त्याला मात देण्याची ह्यापेक्षा सुवर्ण संधी परत सापडणार नाही महेश. ही एकच संधी त्या राक्षसाच्या शेवटाची सुरुवात करेल. त्याला तोडायला, बरबाद करायला, उद्ध्वस्त करायला ही एकच संधी. आता तो स्वतःचा परिवार वाचवेल की आपलं प्रेम? दोघांपैकी एक उद्ध्वस्त तर नक्कीच होणार होतं आणि त्याबरोबर उद्ध्वस्त होणार होता तो स्वतः, देवाय कार्तिक ठाकूर. त्या दुष्ट विचारांनी घाबरलेल्या महेशच्या जीवात थोडासा जीव आला आणि नकळत त्याचा आत्मविश्वास उंचावला गेला व तो निघाला आपलं सगळं 5 मिनिटात आवरून. ते जर्मन बनावटीचं रिव्हॉल्वर आतल्या खिशात सरकवून दरवाजाच्या बाहेर. पण तेवढ्यात दरवाजाच्या बाहेरच्या बॉडीगार्ड्सनी महेशला अडवलं. ते बघून महेशचं डोकंच भडकलं. साले माझेच बॉडीगार्ड्स असून माझाच रस्ता अडवतात? माझ्याशी असं वागण्याची हिंमतच कशी झाली? महेशने तिथेच त्या बॉडीगार्ड्सना धडाधड लाथाबुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केली. सटासट कानफडात बसत होत्या त्यांच्या. तेवढ्यात महेशचा फोन जोरात वाजायला लागला. नाईलाजाने महेशने तो उचलला आणि नंबर न बघता थेट शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. महेश संतापत, कुत्र्या, का फोन केलास बे? तशी पलीकडच्या फोनवरची व्यक्ती महेशपेक्षा जास्त उसळली. ती व्यक्ती भडकत,
माजलास का रे बार्बीच्या? कोणासमोर बोलतोयस? भान आहे का रे? संतापात ती व्यक्ती महेशची अक्षरशः साल्ट सोलून काढत होती आणि महेश थरथर कापत उभा होता. महेश, दाजी साहेब, ते माफी असावी, ते लक्षात नाही आलं पटकन. पलीकडून मुख्यमंत्री साहेब भडकत, कसं लक्षात आलं नाही साल्या? माझ्या जीवावर जगतो आणि मला शिव्या घालतो? तुझी हिंमतच कशी झाली रे भेताड? तुझ्या आजूबाजूची सगळीच माणसं माझी आहेत, लक्षात ठेव. कोणाला बोट जरी लावलास ना तर बोटासकट हात आणि हातासकट तुला कापून काढीन. परत हे झालं नाही पाहिजे, लक्षात ठेवायचं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आज कुठेही बाहेर जायचं नाही आहे, घरातच बसून राहायचं. चुकून जरी तुम्ही घराच्या बाहेर पडला तर तुमच्या दोन्ही तंगड्या तोडून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत आम्ही. त्यामुळे गपगुमान घरातच बसायचं. महेश, दाजी पण आज तर 31 डिसेंबर आहे, ती आमची पार्टी होती मित्रांबरोबर. मुख्यमंत्री साहेब, पार्टी करायची आहे की 10व्याचं जेवण? एवढं बोलून मुख्यमंत्री साहेबांनी फोन दानकन आपटला. महेश काही वेळ थरथर कापत त्या फोनकडेच बघत होता. स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला तो चांगलाच ओळखत होता. किती खून पचवून तो आज मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाला होता हे महेशपेक्षा कोणाला चांगलं माहीत होतं. आणि अजून त्याच्या पाठीमागे त्या ठाकूरचा हात होता. म्हणून तर मुख्यमंत्री साहेबांची खुर्ची आजपर्यंत सुरक्षित होती. कितीही प्रयत्न केला तरी 1 इंच भरही ट्रस्टच्या मस झाली नव्हती. ही मुख्यमंत्री आणि देवाई ठाकूरची जोडी तोडलीच पाहिजे. त्याशिवाय विरोधी पक्षांबरोबर मिळून महेशला हे सरकार पाडता आलं नसतं. मंत्रिपदाचं आश्वासन जे मिळालं होतं महेशला पलीकडच्या पार्टीकडून, त्यासाठी आधी देवाई ठाकूरला जावं लागणार होतं आणि त्याला हरवायचं म्हणजे आधी त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करावं लागणार होतं. आज अनायसे देवाई ठाकूरचा जीव म्हणजे त्याची लाडकी बहीण किंजल ठाकूर आणि त्या निर्गुण माणसाला झालेलं त्याचं ते पहिलं प्रेम म्हणजेच विरजा जोशी एकाच ठिकाणी जमा झाल्या होत्या. सुवर्ण संधी देवाई ठाकूरला बर्बाद करण्याची. पहिलं त्याचं कुटुंब, मग तो स्टेप बाय स्टेप. पण आता ह्या सुवर्ण संधीचा कचरा करून टाकला होता त्याच्या बहिणीच्या नवऱ्याने. महेश विचारच करत होता की घराच्या बाहेर पडायचं कसं, की त्याच्यासमोर त्याच्या बंगल्यातील नवीन स्वयंपाकीन काकू उभ्या राहिल्या. तसे त्याचे डोळे चमकले. एका अर्ध्या तासाने साडी नेसलेली एक मध्यमवयीन बाई डोक्यावर पदर घेऊन बाकीच्या कामवाल्या बायकांच्या मागोमाग बंगल्याच्या मागच्या गेटने लगबगीने बाहेर पडली. रोजच्या काम करणाऱ्या बाया असल्यामुळे सिक्युरिटीने पण काही नीट चेक केलं नाही. तसं पण त्यांना आदेश महेशरावांना अडविण्याचे दिले होते. गेटच्या बाहेर पडताच थोड्या अंतरावर महेश एका दुकानात थांबला. तिथून त्याने एक नंबर फिरवला. पलीकडून त्याच्या पठ्ठ्याने फोन उचलला. महेशचा माणूस, भाऊ, कधीपासून तुम्हाला फोन लावतोय पण तुम्ही फोन उचलत नव्हता. महेश, मला अडकवून ठेवलं होतं दाजींनी, आत्ताच निसटलोय कसा बसा. फोन टॅप केलाय बहुतेक माझा, फोन करू नको त्याच्यावर. आर्मी चौकात रणगाड्याजवळ उभा आहे, लवकर गाडी घेऊन ये तिथे. आणि अजून एक, येताना माझ्या साईजचं शर्ट पॅन्ट घेऊन ये. आपल्या माणसांना पण तयार राहायला सांग. एवढं बोलून महेशने फोन ठेवून दिला. 15व्या मिनिटाला महेशचा पंढर गाडी घेऊन आर्मी चौकात आला, पण त्याला भाऊ काही दिसला नाही. तेवढ्यात साडी नेसलेली एक बाई खिडकीच्या काचेवर टकटक करू लागली. महेशचा पट्टा गाडीच्या आतमधून त्याच्यावर जोरात खेकसला. ए जा ना, ए चल, ए साले, कुठे पण भीक मागत असतात, चल निघ इथून. तरी पण ती बाई काही जाईच ना. काचेवर दात ओठ खात टकटक करतच होती सारखी. शेवटी संतापून तोच उतरला गाडीच्या खाली आणि त्या बाईच्या थोबाडात मारायला हात उचलणार तेवढ्यात त्याचा तो हात हवेतच पकडला गेला आणि उलट त्यालाच सणसणीत श्रीमुखात पडली. जमिनीवर भेल काढून गेलेला तो आश्चर्याने त्या बाईकडे बघूच लागला. तसा त्या बाईने आपल्या डोक्यात तोंडावरून तो पदर बाजूला सारला. महेशचा पट्टा आश्चर्याने, दादा तुम्ही? स्वतःच्या साहेबाला असं साडी चोळीस बांगड्या आणि कुंकूमध्ये बघून त्याचे डोळेच फाटले. महेश दातोड खात, हो मीच. भेताड साला, माझ्यावरच हात उचलतो काय? महेशचा पट्ट्या महेशच्या अंगावरच्या साडी चोळीकडे बघत अडखळत, ते दादा, ते असं कधी तुम्ही? अवघडून महेश पण त्याला ठीक आहे असं बोलला, कारण त्याला स्वतःला पण चांगलं माहीत होतं की तो कोणत्या अवतारात आहे आणि त्याला स्वतःचं वर्णन आपल्याच माणसांकडून ऐकून घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. तो पटकन गाडीमध्ये शिरला आणि काळ्या काचा चढवून आतमध्ये कपडे बदलू लागला. महेशचा पट्ट्या ड्रायव्हिंग सीटवर बसून समोरच्या आरशातून आपल्या साहेबाचा हा साडी चोळीतला विचित्र अवतार बघत होता. ते बघून महेश चवताळला.
आता काय हनीमून करायचा विचार आहे काय? ते ऐकून तो पट्ट्या चपापला. नाही दादा, ते सॉरी. लगेच त्याने आपली मान खाली वळवली. पुढच्या 10 मिनिटात ती गाडी आणि तिला फॉलो करत असलेल्या 3 गाड्या इम्पिरियल क्लबच्या दिशेने दौडू लागल्या. स्थळ सिटी हॉस्पिटल. वेळ रात्री 9ची. बेडवर पडलेल्या करणला हळूहळू शुद्ध येत होती. गुंगीतच तो काहीतरी विरजा विरजा असं बडबडतच होता. त्याचा मित्र जो अजूनही त्याच्या बाजूला बसून होता त्याने त्याला उठून थोडं पाणी पाजलं. तशी करणला थोडी शुद्ध आली. पहिल्यांदा तर त्याला कळलंच नाही की आपण नक्की आहोत कुठे. तो इथे तिथे सेरबेर होऊन बघू लागला. तसा त्याच्या मित्राने सांगितलं की सकाळी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि म्हणून त्याला इथे आणावं लागलं होतं. त्याच्या घरच्यांचा त्याला नंबर आणि नवीन घराचा ॲड्रेस माहीत नसल्यामुळे त्यांना मात्र काही कळवण्यात आलं नव्हतं. ॲक्सिडेंटचं नाव ऐकताच करणला विरजा आठवली अन आठवली जन्नत. घाबरून तो आपल्या खिशातला फोन चाचपू लागला. त्याच्या मित्राने लगेच पुढे होऊन त्याचा फोन आपल्या खिशातून काढून दिला. ॲक्सिडेंटच्या वेळी तो जोरात आपटून बंद पडला होता. 2-3 वेळा बाजूच्या टेबलाला आपटून करणने तो फोन कसाबसा चालू केला आणि मिस्ड कॉल दिसणाऱ्या सुनीताबाईंच्या फोनवर फोन केला. सुनीताबाईंचं पुढचं बोलणं पण न ऐकता पहिलाच प्रश्न त्याने त्यांना विचारला, विरजा कुठं आहे? सुनीताबाई रडत, ती निघाली करण. मी किती तिला थांबवायचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही माझं. धावली तशीच घराच्या बाहेर तुला शोधायला. माझ्या लेकराला सुखरूप घरी घेऊन ये करण. विरजा घराच्या बाहेर पडली आहे हे ऐकून करण सुन्न झाला. मटकन खाली बसला पण परत विरजा धोक्यात आहे हे लक्षात येताच भानावर आला. विरजा धोक्यात आहे, तिला वाचवलं पाहिजे. अंगावर मित्राचं जॅकेट घेऊन तो तसाच धावला जीव तोडून इम्पिरियल क्लबच्या दिशेने. मित्र त्याच्या मागून धावला त्याला अडवायच्या दृष्टीने. पण आज करण कोणाचंच ऐकणार नव्हता, ना नियतीचं ना त्याच्या अंगावरच्या शेकडो जखमांचं. इम्पिरियल क्लब एक असा चक्रव्यूह, बुद्धिबळाचा असा सारीपाट की त्याच्यावर आज सर्वच जण हरण्यासाठीच जमा झाले होते. किंजल आधीच तिथे हजर होती. आता विरजाई तिथे पोचली होती जिथे तिला कदापि जायचं नव्हतं. पण तिने तिथं आपलं पाऊल टाकलं आणि अडकली त्या पाशवी पाशात. करणही येतच होता. महेशही निघाला होता आणि महेश निघाल्याचे समजतात खुद मुख्यमंत्री साहेबही आपल्या विश्वासाच्या माणसांबरोबर इम्पिरियल क्लबच्या दिशेने गुप्तपणे निघाले होते. एकामागून एक सगळेच मोहरे नियतीच्या सारीपाटावर मांडले जाऊ लागले होते. चालीवर चाली रचायला सुरुवात झाली होती. राणी आली, वजीर आला, वाकड्या चालीचा उंटही आला. घोडे, हत्ती सगळेच मोहरे जमा होऊ लागले होते. पण तो राजा, तो क्रूरकर्मा अनभिशिष्ट सम्राट, तो कुठे होता? फिअर मी वन्स, फिअर मी ट्विन्स, फिअर मी मोर, बिकॉज आय एम कमिंग फॉर यू. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. स्थळ ठाकूर एम्पायर. द देवाय कार्तिक ठाकूर ऑफिस. वेळ रात्री 10:30ची. दिवसभराच्या मीटिंग संपवून देवाय आता कुठे फ्री झाला होता आणि आपल्या विदेशी क्लायंटबरोबर ठाकूर एम्पायरच्या टेरेसवर जिथे आज न्यू इयरची पार्टी अरेंज केली होती तिथे पोहोचला होता. पार्टी खूपच रंगात आली होती. दारू नुसती ओसंडून वाहत होती. शब आणि शबाबची कुठली कमतरता नव्हती त्या पार्टीमध्ये. विदेशी म्युझिक, विदेशी डान्सर्स, ड्रिंक्स, सगळेच आयुष्याची टेन्शन विसरून पार्टीचा मनसोक्त आनंद लुटत होते. तेवढ्यात एक सुंदर विदेशी ललना आपली विधभर कंबर मटकवत येत थेट देवायच्या मांडीवरच जाऊन बसली. देवायच्या त्या गहिऱ्या डोळ्यात आपले निळे डोळे रोखत एक बोट त्याच्या केसांमधून गालावर, गालावरून मग ओठांवर, ओठांवरून मानेवर, मानेवरून हळूहळू त्याच्या शर्टचं बटन तोडत त्याच्या हृदयापर्यंत. पण देवाईने पटकन तो हात मध्येच पकडला. ती जागा नाही, ती जागा नाही, ती जागा फक्त माझ्या जानची, असं बोलून त्याने तो हात पटकन झटकून टाकला आणि उठून टेरेसच्या कठड्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. ओठात सिगारेट ठेवून पेटवली आणि झुरके देत विचार करू लागला. का तिची आज इतकी आठवण येते? काळजाच्या पार तळात तिला दफन करून तर टाकलंय तरी उसळून उसळून का समोर येते आज? सिगारचा अजून एक कश मारला आणि हवेतच धूर सोडत त्याने पर्सनल फोन खिशातून काढला. फोनवर विरजाचे 20-30 मिस कॉल बघताच तो जागेवरच उडाला. 6 महिन्यांनंतर ती फोन करत होती, ते पण एवढे सगळे. ती संकटात तर नसेल ना? त्याने पटकन तिचं लोकेशन चेक केलं. ती इम्पिरियल क्लबमध्ये होती गेल्या 2.5-3 तासापासून. देवाय आश्चर्याने. विरजा इम्पिरियल क्लबला काय करते ते पण इतक्या वेळापासून? टेन्शनने त्याने भराभर आपल्या घरच्यांचे लोकेशन ट्रेस केले. आबासाहेब, राजीव काका, जीजी, ध्रुव, कियारा सगळेच घरात होते. आनंदी पण तिच्या
आयसोलेटेड ठिकाणीच होती. पण फक्त एकच जण जागेवर नव्हतं, ते म्हणजे किंजल. किंजल इम्पेरियल क्लबमध्ये होती. देवाय पुढे येणाऱ्या वादळाच्या आशंकेने हादरून गेला आणि बाहेरच्या दिशेने धावला. जॉन समजून गेला की नक्कीच काहीतरी अघटित घडलं असेल किंवा घडणार असेल. छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्सनी हादरून जाणारा माणूस देवाय कार्तिक ठाकूर नाही. नक्कीच कुठलं मोठं वादळ येत असेल किंवा आलंही असेल. मग त्यानंतर येणारा तांडव. त्या कल्पनेने जॉनला उभ्या उभ्या थरकापून गेला. त्याने लगेच आपल्या सिक्युरिटी टीमला अलर्ट केलं. इंटेलिजन्स हेडक्वार्टर्समध्ये इंटेलिजन्स टीमला अलर्ट करण्यात आलं. सगळेच डोळ्यात तेल घालून होणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते. 31च्या रात्री सगळे पार्टी करण्याच्या मूडमध्ये होते. कोणीच कल्पना केली नव्हती की आजची रात्र एक नको असलेलं संकट घेऊन येईल त्यांच्यावर. प्रत्येकजण टेन्स होता, प्रत्येकजण अलर्ट होता. देवाच्या गाड्यांचा ताफा इम्पिरियल क्लबच्या दिशेने धावल्या. काही वेळातच शहराची सगळी चक्रे आपोआप फिरू लागली, कारण आता मैदानात उतरला होता तो या क्रूर बुद्धिबळाच्या पटावरचा तेवढाच क्रूर राजा, द एम्पायर देवाय कार्तिक ठाकूर. इथे केंद्रीय यंत्रणाची माणसं पण कधीपासून माईच्या बंगल्यावर आणि मुख्यमंत्री निवासाबाहेर लक्ष गाडून बसले होते. पण त्यांना काय माहीत होतं की त्यांची दोन्ही पाखरं कधीच पिंजऱ्यातून फुर उडून पार झाली होती आणि इथे ते मूर्खासारखी उभे होते वाट बघत काही होण्याची. देवाच्या पातळीवर पण काही माणसं दुरूनच होती. जसा देवाचा ताफा एम्पायर बिल्डिंगमधून बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग सुरू झाला. देवाय आपल्याच टेन्शनमध्ये होता, पण जॉन, राणा, सितारा सिंग, जोसेफ सगळेच सतर्क होते. देवाच्या ताफ्यातून 2-2च्या गटात गाड्या हळूच वेगळ्या झाल्या आणि त्या प्रत्येक गाडीच्या दोन्ही बाजूला धावू लागल्या. जशा त्या गाड्यांच्या काचा खाली उतरल्या, त्या कारच्या दोन्ही साईडहून विशेष प्रकारच्या बंदुकी चालवण्यात आल्या. नेम बरोबर निशाण्यावर लागला. बेशुद्ध करण्याची एक छोटी सिरीज त्या सरकारी गाडीत बसलेल्या माणसांच्या मानेत घुसली आणि ते सगळे बेशुद्ध पडले. फक्त त्या गाड्यांचे ड्रायव्हर शुद्धीवर होते. त्यांना काही काळाच्या आधीच उघड्या खिडक्यांमधून देवायचा एक माणूस त्या गाड्यात पाठीमागच्या सीटवर चढले, तर फ्रंट सीटवर असलेल्या ड्रायव्हरला दुसऱ्या गाड्यात खेचण्यात आलं. आता त्या सरकारी यंत्रणाच्या गाड्या देवायची माणसं चालवत होती. 5-10 मिनिटाचा हा खेळ इतक्या चपळाईने खेळला गेला की त्या भरधाव धावणाऱ्या हायवेवर कोणाला लक्षातही आला नाही. परत 5 मिनिटांनी देवायच्या सगळ्या गाड्या आणि बाकीची माणसं देवायच्या ताफ्यात सामील झाली. तर त्या सरकारी गाड्या निर्जन स्थळी रवाना झाल्या. स्थळ इम्पिरियल क्लब. वेळ रात्री 10:30ची. इथे करण कधीचा वेटरच्या वेशात क्लबमध्ये वेड्यासारखा ड्रिंकच्या ट्रॉली घेऊन इथून तिथून फिरत होता, पण त्याला जन्नतकडे जाण्याचा रस्ता काही सापडेना. विरजा क्लबच्या कुठल्याच रूममध्ये नव्हती. अखेर ही जन्नत आहे तरी कुठे? विचारांनी नुसता भंडावून गेला होता करण. जी अवस्था करणची होती तीच स्थिती मयेची होती. त्याने किती हातपाय मारले, काही वेटर्सना, मॅनेजर्सना भल्या मोठ्या पैशाची लालूच दाखवली, तरी कोणीच त्याला जन्नतबद्दल काही सांगायला तयार होईना. कारण त्यांना स्वतःला माहीत नव्हतं की अखेर जन्नत म्हणजे काय आहे. जन्नत ही एक अशी जागा होती, एक असा सिक्रेट क्लब होता जो इम्पिरियल क्लबमध्ये काम करत असलेल्या स्टाफला सुद्धा माहीत नव्हता. जन्नतचे मेंबर्स इम्पिरियल क्लबचा टॉप क्लास स्वतः सिलेक्ट करायचे. वरतून त्यांचे पासवर्ड दर आठवड्याला चेंज व्हायचे. प्रत्येक खबरदारी घेतली जायची या सिक्रेट क्लबबद्दल. त्यामुळे बाहेरच्या खूपच कमी लोकांना या जागेबद्दल माहीत होतं. इथे करणनेही त्या जागेबद्दल नुसतं ऐकलं होतं. तो प्रत्यक्ष तिथे गेला नव्हता, पण त्याने जे ऐकलं होतं ते इतकं भयंकर होतं की त्याची धडकी भरण्यासाठीही पुरेसं होतं. इथे करण विरजाला शोधून शोधून थकून एका साईडला तो टेकलाच होता की त्याने बाजूने नशेच्या अवस्थेत असलेल्या कपलच्या तोंडातून हलकेच जन्नतचं नाव ऐकलं. त्यांच्या तोंडातून हलकेच बाहेर पडलेला तो जन्नतचा साधा उल्लेखही करणचे कान टव करण्यास पुरेसा होता. तो लगेच त्या कपलचा पाठलाग करत त्यांच्या पाठोपाठ चालला. ते कपल क्लबमधल्या एका छोट्याशा रूममध्ये शिरले. ती लोक आतमध्ये गेल्यावर 2 मिनिटांनी करणही त्यांच्या पाठोपाठ आतमध्ये शिरला, पण त्याला ती पूर्ण खोली रिकामी दिसली. कोणीच नव्हतं त्या रूममध्ये. त्याने बाथरूम चेक केलं, सगळ्या खिडक्यामधून खाली वाकून बघितलं. कदाचित दारूच्या नशेत खाली तर पडले नाहीत ना, पण कोणीच नव्हतं तिथे. करणचा तर विचार करून करून डोक्याचा भुगा होत होता. गेली कुठे ही लोक? परत स्वतःच्या डोक्यातले सगळे विचार स्थिर करून परत एकदा तो रूम चेक करू लागला. पण कुठल्याही भिंतीत, कुठल्याही कपाटात चोर दरवाजा नव्हता की बाथरूममध्ये काही नव्हतं.
करण अक्षरशः रडकुंडीला आला होता. त्याने आक्रोशाने रडत रडत जोरात बेसिनच्या नळावर हात मारला. त्यावेळी काय झालं अचानक माहीत नाही, पण अचानक ते बाथरूम वेगाने खाली पडू लागलं. करणला काही कळलंच नाही. तो घट्टपणे त्या बेसिनच्या भांड्याला पकडून होता. किती मजले खाली गेलं ते बाथरूम माहीत नाही, पण ते बाथरूम जेव्हा थांबलं तेव्हा करणचं डोकं गरगरत होतं. जेव्हा ती बाथरूम खाली पडायची थांबली तेव्हा हळूहळू तो बाथरूमच्या दरवाजाच्या जवळ आला आणि त्याने दरवाजा उघडून बाहेर बघितलं. जन्नत, एक वेगळीच दुनिया दिसली त्याला तिथे. सौंदर्याची, सुखाची, पैशाची, नशेची, विलासाची आणि अमाप वासनेची. कामदेव जणू मनसोक्त वावरत होते तिथे. त्या छोट्याशा आलिशान महालात एकाच वेळी शेकडो तरुण तरुणी एकमेकांत बेधुंद झाले होते. वासने आणि नशेचा तो उन्माद बघून करण एक क्षण स्तब्धच झाला. तो पण आजपर्यंत अनेक क्लबमध्ये गेला होता, पण इथे बघितलेला विकृतपणा त्याने आजवर कुठेच बघितला नव्हता. पण विरजाच्या विचाराने करण परत भानावर आला. तेवढ्यात त्या बाथरूममधली लाईट उघडझाप करू लागली. करण लगेचच त्या बाथरूममधून बाहेर पडला. तसं त्या बाथरूमचं दार आपोआप बंद झालं. करणने त्या दरवाजाला कान लावून बघितलं तर त्या बाथरूमची परत काहीतरी हालचाल झाली होती. खरं म्हणजे ते बाथरूम म्हणजे एक लिफ्टच होती. मेन क्लब आणि जन्नतला जोडणारी, आणि परत आपल्या एका नवीन कस्टमरला आणण्यासाठी वरती गेली होती ती. करण तिथून मागे हटला. अंगावर असणारं वेटरचं जॅकेट त्याने तसंच तिथे फेकून दिलं आणि चेहऱ्यावर पार्टी मास्क लावून त्या गर्दीत मिसळला. इथे करणच्या वागणुकीचा संशय आल्यामुळे त्याचा पाठलाग करत करत महेश पण त्या रूमपर्यंत पोहोचला होता. पण तो पण करण सारखाच चक्रावला. पूर्ण रूममध्ये शोधूनही करण न सापडल्यामुळे तो वैतागला. त्याने बाथरूममध्ये बेसिनच्या नळाजवळ काही रक्ताचे ठसे बघितले. त्याने तो नळ 2-4 वेळा हलवून बघितला. काही झाले नाही. वैतागून त्याने हातात जोरात आपटला त्याच्यावर. तसा तो नळ आतमध्ये दाबला गेला आणि ती बाथरूम रूपी लिफ्ट वेगाने खाली पडू लागली. महेश आणि त्याचा पठ्ठ्या एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते. भेंडी. करणने एका वेटरला काही बोलण्याच्या बहाण्याने साईडला नेऊन बेशुद्ध केले आणि त्याचे कपडे बदलून ती ट्रॉली घेऊन तो विरजाला सगळ्या रूममध्ये शोधू लागला. तो एका रूममध्ये शिरणार तेवढ्यात समोरून ती आली. तिला या वेळेला तिथे बघून करणच्या डोळ्यात राग तर प्रचंड आला होता, पण भीतीही प्रचंड दाटून आली होती. आपण पकडले गेलो तर? तो तसाच थरथर कापत उभा होता. तोपर्यंत ती त्याच्यापर्यंत पोहोचली देखील होती. ती तिचं नेहमीचं स्माईल दिलं आणि नोटांचं एक जाडजूड बंडल त्याच्यापुढे ठेवलं. स्वतःच्या पर्समधून कसली तरी पावडर काढली आणि त्या बॉटलमध्ये ओतली. चांगली हलवली ती बॉटल आणि समोरच्या रूमकडे इशारा केला. ती रूम करणच्या चेहऱ्यावर पूर्ण मास्क असल्यामुळे किंजल करणला ओळखू शकली नाही आणि हसत हसत तिथून निघून गेली. घशातला आवंडा गिळत करणने ड्रिंकची ट्रॉली घेत जसा त्या रूममध्ये प्रवेश केला तशी त्याची आत्माच हादरून गेली. विरजाला एका छोट्याशा पिंजऱ्यात बंद करून ठेवलं होतं आणि त्या पिंजऱ्याच्या त्या लोखंडी सळ्यांतून विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता. विरजाचा जसा स्पर्श त्या लोखंडी सळ्यांना व्हायचा, एक जबरदस्त विजेचा झटका तिला बसायचा आणि ती दुसऱ्या साईडला फेकली जायची. मग दुसऱ्या साईडच्या सळ्यांचा स्पर्श व्हायचा, शॉक बसायचा आणि ती परत ह्या साईडला फेकली जायची. तिच्या किंकाळ्यांनी ती पूर्ण रूम भरून गेली होती. जशा जशा तिच्या किंकाळ्या वाढायच्या, जगभरातल्या त्या विकृत प्रेक्षकांना उन्माद चढायचा. भराभर बिडिंग वाढत जायचं. हा खेळ बराच वेळ चालला होता. शेवटी विरजा कसंबसं आपलं अंग आक्रोशून त्या एवढ्या छोट्याशा पिंजऱ्याच्या मधोमध असलेल्या जागेत स्वतःला त्या सगळ्या सळ्यांपासून, विजेच्या प्रवाहापासून दूर ठेवण्यात यशस्वी झाली. ते बिचारं कोकरू त्या एवढ्या छोट्याशा कुत्रे ठेवण्याच्या साईजच्या पिंजऱ्यात आपलं सगळं अंग आक्रोशून थरथर कापत बसलं होतं. इतकं घाबरलं होतं की अश्रू पण गोठून गेले होते तिच्या डोळ्यातले. करणचा आत्मा कळवळत होता आपल्या प्रेमाला असं टॉर्चर होताना बघून. पण ते बरेच जण होते त्या रूममध्ये. त्या सगळ्यांचा सामना तो एकट्याने करू शकला नसता आणि नाही विरजाला वाचवू शकला असता. त्याला एक योग्य संधीची वाट बघणं गरजेचं होतं. करण सारखाच त्या सगळ्यांचा चेहरा मास्कने झाकला गेला होता, किंबहुना लपवला गेला होता. त्यांनी जरी करणला वेटरच्या वेशात ओळखलं नसलं तरी करण त्यांच्यातल्या प्रत्येकाला त्यांच्या नावासकट, कर्मासकट ओळखत होता. ते त्याचेच मित्र होते, अगदी जिवलग मित्र, जे त्याच्याच होणाऱ्या बायकोच्या जीवाशी, अब्रूशी खेळत होते. पण त्याला स्वतःच्या मनातल्या भावनांना आवर घालणं गरजेचं होतं, नाहीतर तो विरजाला वाचवू शकला नसता. स्वतःच्या रक्ताचे गोट पचवत तो तसाच ड्रिंक ट्रॉलीच्या इथे ड्रिंक बनवत बसला. त्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातून गुपचूप एका
खतरनाक ड्रगची पाकिट बाहेर काढली आणि रागाने सगळीच्या सगळी त्या 7ही ग्लासांमध्ये ओतली. सगळ्यांचं लक्ष पिंजऱ्यात आक्रोश करत असलेल्या विरजाकडे आणि तिच्या आक्रोशाबरोबर प्रत्येक क्षणी वाढत जाणाऱ्या त्या बिडिंगकडे असल्यामुळे त्यांच्या ड्रिंक्समध्ये ड्रग्स मिसळत असलेल्या करणकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही. ड्रिंक्समध्ये ड्रग्स व्यवस्थित मिक्स करून करणने त्या सगळ्यांना ड्रिंक्स सर्व केले. सर्व करताना त्याने आपली नजर खालीच ठेवली होती, जेणेकरून कोणी पटकन ते आपल्याला ओळखू नये म्हणून. करणने ड्रिंक्स सर्व करताच त्या सगळ्यांनी जोरात चिअर्स म्हणत आपला विकृत आनंद साजरा केला. करणच्या हत्यांना मारण्यासाठी शिवशिवत होते. मोठ्या मुश्किलीने तो स्वतःला आवरत होता. करण जसा ट्रॉली घेऊन पाठीमागे सरकणार तसं एकाने त्याला मध्येच थांबवलं. करणच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. यांनी मला ओळखलं तर नाही ना? तो तसाच विचार करत बसला होता की डेव्हिड त्याच्याजवळ आला. त्याने त्या ड्रिंकच्या ट्रॉलीमधून एक बॉटल उचलली आणि हळूहळू चालत विरजाच्या त्या पिंजऱ्यापर्यंत गेला. बिचारी अजान निष्पाप कोकराप्रमाणे आपला जीव वाचवत त्या पिंजऱ्याच्या मधोमध थरथर कापत बसली होती. रडून रडून तिची वाईट अवस्था झाली होती, पण दहशतीने तिच्या गळ्यातून हुंदकेही बाहेर पडत नव्हते. डेव्हिडने तिला बाहेरूनच विचारले, तुला ह्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचे आहे का? हां, जायचंय आपल्या आईकडे? विरजाने रडत रडत वेड्यासारखी हो हो म्हणून मान हलवली. तसं डेव्हिडने हातातील हार्ड ड्रिंकची बॉटल तिला दाखवली. मग हे प्यावं लागेल, ही अख्खी बॉटल संपव, मग जा की घरी. आमच्यापैकी कुणीच थांबवणार नाही तुला. तू तुझ्या घरी तुझ्या आईकडे जाण्यासाठी मोकळी आहेस. आम्ही कोणीच तुला अडवणार नाही. डेव्हिडने डोळा मारत आपल्या बाकीच्या मित्रांना इशारा केला. तसे ते कुस्तीतपणे हसले. नवीन गेम स्टार्ट झाला म्हणून जोरजोरात एकमेकांना टाळ्या देऊ लागले. आजचा हा खेळ जगभरातल्या त्या प्रेक्षकांबरोबर त्यांच्यासाठी पण खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग ठरत होता. सो मच फन. डेव्हिडने विद्युत प्रवाह बंद करून विरजाला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं. बिचारी माहीत नाही किती वेळ जनावराप्रमाणे त्या पिंजऱ्याच्या आतमध्ये होती. तिला आपल्या पायांवर नीटपणे उभंही राहता येत नव्हतं. ती जशी उभं राहण्याचा प्रयत्न करत होती तशी खाली पडत होती. तिची ही अवस्था बघून प्रेक्षक ते 6 जण फिती हसत होते. विकृत हास्याचे फवारे उडले जात होते. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि फक्त विकृत एंटरटेनमेंट होती विरजा त्यांच्यासाठी. एक असा विकृत एंटरटेनमेंटचा डोस जो आजपर्यंत त्यांनी कधीच अनुभवला नव्हता. त्यांचं ते विकृत हास्य वाढत चाललं होतं. बिडिंग वाढत चालली होती. त्यांचं ते विकृत एंटरटेनमेंट वाढत चाललं होतं आणि ती मात्र थरथर कापत, रडत, आक्रोश करत परत आपल्या पायांवर उभं राहायचं प्रयत्न करत होती. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.